पाहुयात विस्तृत बातम्या। मिरज शहरातील टाकळी रोड परिसरातील चांद मस्जिद समोर एका तरुणावर काही अज्ञात तरुणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात शिवराज अथणीकर वयोष 28 हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासाची चाके वेगाने फिरवली आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच मिरज शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जखमी शिवाय हा टाकळी रस्त्यावर असणाऱ्या मशिदीच्या मागील बाजूस राहत आहे। दुपारी तो आपल्या 3 मित्रांसोबत 2 मोटारसायकलवर निघाला होता। टाकळी रस्त्यावर आल्यावर त्या ठिकाणी 2 तरुणांनी त्याला रस्त्यात थांबवले। त्यावेळी 4 चाकी गाडीत दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्याला 4 चाकी गाडीने जोरदार धडक दिली। यावेळी जखमी शिवाय रस्त्यावर खाली पडला। यावेळी 4 चाकी गाडीतून उतरलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने डोक्यावर आणि पोटावर वार केले। यावेळी हल्ला एवढा गंभीर होता की तलवारीचे घटनास्थळी 2 तुकडे होऊन पडले होते। यावेळी हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जुन्या वादातून हल्ला झाल्यामुळे मिरजेत पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला आहे। मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अटणीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे। जर झालेल्या घटनाची जी काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे। प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे, त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार।